नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. आजचं आपलं हे जे कोणतं सेशन आहे हे अत्यंत स्पेशल असं सेशन असणार आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी उपयुक्त असं सेशन असणार आहे. तर काय आहे नक्की आजच्या सेशनमध्ये, तर सर्व विद्यार्थी मित्र एक प्रश्न नेहमी विचारत असतात की मॅम अभ्यास करण्याची खूप इच्छा असते, एम खूप मोठे आहेत, पण पुस्तक डोळ्यासमोर घेतलं की कंटाळा येतो, अभ्यास करायचं मन करत नाही किंवा दिवसभर काम करून इतकं थकायला होतं की अभ्यासासाठी आपल्याला त्राणच उरत नाही, क्षीणच उरत नाही. मग काय करायचं, तर त्यावरती आज आपण इथे बोलणार आहोत. येस, आपण सर्वांचे अनुभव असे एकत्र घेऊन एक मोटिवेशनल सेशन आपण इथे केलेला आहे की ज्याच्यामुळे थोडंसं बूस्ट तुम्हाला मिळणार आहे. येस, मग पाहायचं आहे सर्वांचा असलेला प्रॉब्लेम, पुस्तक डोळ्यासमोर आल्यावर होणारं फ्रस्ट्रेशन किंवा पुस्तक डोळ्यासमोर घेण्यासाठी लागणारे कष्ट. येस, मग ह्या सगळ्याचं एकच रिझन आहे की तुम्ही अभ्यास का करू शकत नाही, एकाग्र का होऊ शकत नाही, तर ते म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन. येस, प्रोक्रॅस्टिनेशन. व्हॉट इज प्रोक्रॅस्टिनेशन? प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे एखादी गोष्ट सारखी सारखी पुढे ढकलणे, आज नाही उद्या, परवा, अदर डे, टुमॉरो. बरोबर आहे, आपण आजची गोष्ट जी उद्यावरती ढकलतो हे कशामुळे होतं? प्रोक्रॅस्टिनेशनमुळे होतं. बरोबर आहे. मग हे सगळं कसं थांबवायचं? सगळेजण तुम्हाला एक उपाय देतील आणि तो उपाय काय आहे? स्टॉप एक्सक्यूजेस. कोणता उपाय आहे? स्टॉप एक्सक्यूजेस. मग तुम्ही म्हणाल हे तर सगळेच सांगतात, मग काय आहे सेशनमध्ये स्पेशल काय आहे? स्टॉप एक्सक्यूजेसचा सगळेजण सल्ला देतात, मग तुम्ही काय वेगळं सांगताय? तर आपण आज ह्याच्यावरती सोल्युशन काढणार आहोत. बरोबर आहे. हा जो सल्ला सगळे देतात हा काही चुकीचा सल्ला नाही आहे. येस, करेक्ट सल्ला आहे. आपण एक्सक्यूजेस देतो कशासाठी? आपल्या परिस्थितीवरती, मला का अभ्यास करता येत नाही, मी का अभ्यास करू शकत नाही, ह्याच्यावरचे एक्सक्यूजेस असतात. मग ह्याच्यावरती उपाय काय? हे एक्सक्यूजेस थांबायचे कसे? नुसता उपदेश द्यायला आलेली आहे का मी इथे? नाही, उपाय द्यायला आलेली आहे. राईट. मग हे एक्सक्यूजेस थांबायचे कसे आहेत आपल्याला? तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक गोष्टीवरती ट्रस्ट ठेवायचा आहे. काय करायचं आहे? तर एखाद्या गोष्टीवरती आपल्याला इथे ट्रस्ट ठेवायचा आहे आणि ती गोष्ट म्हणजे कोणती आहे? की आपण काहीही करू शकतो. ओके, फर्स्ट गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे? की आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे खूप छोटे आहेत, आपल्यापेक्षा खूप मोठे प्रॉब्लेम्स इतर लोकांचे होते आणि त्यांनी त्याला पार केलेला आहे. येस, नुसतं असंच नाही सांगणार मी तुम्हाला, उदाहरणांसकट सांगेन. खूप मोठी उदाहरणं आहेत, छोटी छोटी उदाहरणं तर आपल्याला आपल्या भोवताली पाहायला मिळतात, पण आज आपण काही मोठी उदाहरणं बघणार आहोत. बघा, प्रत्येक आपल्या इथे जे परीक्षा देत आहेत त्या सगळ्या स्त्रियांचं म्हणणं असतं घरकामं आहेत, बरोबर आहेत, लहान मुलं आहेत, कसा वेळ काढणार? पहा, इच्छा जर असेल, बरोबर आहे, तर मार्ग दिसणार आहे. राणी लक्ष्मीबाई पाठीशी मुलाला घेऊन लढलेली होती. बरोबर आहे. आनंदीबाई जोशी असतील किंवा आपल्या सावित्रीबाई फुले असतील, ह्या दोन्ही महान व्यक्तींनी शिक्षणासाठी खूप काही त्याग केलेला आहे आणि खूप मेहनतीने पुढे गेलेले आहेत. खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत, पण बघा. येस, अजून आपले एक्सक्यूजेस काय असतात? प्रतिकूल परिस्थिती. जर प्रतिकूल परिस्थितीशी थांबले असते शिवबाराजे आणि शंभूराजे आपले, तर आज आपण ह्या स्वराज्यात असलो असतो का? नाही. येस, अजून तुम्हाला उदाहरणं देते. येस, आपले राष्ट्रपती, सर्वांचे लाडके राष्ट्रपती अब्दुल कलामजी, बरोबर आहे, अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले. येस, म्हणजेच काय आहे? रिसोर्सेस नव्हते. बरोबर आहे, शिक्षणासाठी रिसोर्सेस नव्हते, त्यांच्याकडे तितका पैसाही नव्हता, लवकर कमवायला लागावं लागलं. बरोबर आहे. तर ही परिस्थिती आपल्या इथे बऱ्याच विद्यार्थी मित्रांची आहे की घरची परिस्थिती नसल्यामुळे जॉब करावा लागत आहे. येस, पण ह्याला अडथळा होऊ देऊ नका. सगळ्यात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे की अत्यंत गरिबीतून सुद्धा माणूस मोठा होऊन राष्ट्रपतीही होऊ शकतो. अजून उदाहरणं देते. येस, आपण तरी व्यवस्थित आहोत सगळे. येस, हातीपायी धड आहोत. येस, आपले काही विद्यार्थी मित्र असतील ते सुद्धा स्पेशली एबल्ड असतील, डिसेबल्ड नाही म्हणणार मी, स्पेशली एबल्ड असतील, त्यांना सुद्धा मोटिवेशन द्यायला मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पॅरा ऑलिम्पिक्स बघितलं असेल, पॅरा ऑलिम्पिक्समधले सगळे प्लेयर्स बघा, कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत स्पेशली एबल्ड आहेत, पण तरीही कोणतीही गोष्ट त्यांना थांबवून ठेवू शकत नाही आहे. ते कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. येस, त्याच्यानंतर एक अजून स्पेशल उदाहरण मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे, स्टेफन हॉकिन्स. कोण आहेत बरं हे?
फिजिसिस्ट होते, ब्लॅक होलवरती त्यांनी अभ्यास केलेला होता, तसेच बरेच टाईमवरती सुद्धा त्यांचे बरेचसे आर्टिकल्स वगैरे आहेत. येस, खूप मोठे फिजिसिस्ट होते, बरोबर आहे. त्यांना मसल न्यूरॉन डिसीज होता, बरोबर. म्हणजेच काय होतं त्यांना की त्यांचा ब्रेनचा कंट्रोल त्यांच्या बॉडीवरती राहत नव्हता. ऑलमोस्ट हाफ ऑफ द लाईफ म्हणण्यापेक्षा जेवढे जगले त्याच्यातलं मॅक्झिमम लाईफ ते पॅरलाइज्ड होते. पण तरीसुद्धा खूप मोठे फिजिसिस्ट आहेत. येस, खूप मोठे, त्यांना भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्यांनी खूप थिसीज लिहिले आहेत, त्यांनी खूप बुक्स लिहिलेले आहेत आणि फिजिक्सच्या वर्ल्डमध्ये रिव्हॉल्युशन आणण्यात त्यांचा हात आहे. येस, मग त्यांचं शेवटचं वाक्य, त्यांनी जे लास्ट सेंटेन्स जे सांगितलेलं होतं ते बघायचं आहे. बी अवेअर ऑफ द प्रेशियसनेस ऑफ टाईम. येस, प्रेशियसनेस ऑफ टाईम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपले सगळे एक्सक्यूजेस आपल्याला सोडून द्यायचे आहेत. आपल्या ह्या जगातल्या भरपूर माणसांनी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत, भरपूर साऱ्या कठीण प्रसंग असताना, भरपूर सारे ऑब्स्टॅकल्स असताना. सो स्टॉप गिविंग एक्सक्यूजेस, हे आपण स्वतःला सांगायचं आहे, दुसऱ्यांनी सांगायची वाट पाहायची नाही आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर एक गोष्ट करायची आहे, आपल्यापेक्षा भरपूर लोकांचे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, आपला प्रॉब्लेम तर फार छोटा आहे असं स्वतःला समजावून सांगायचं आहे. येस, समजलेलं आहे. हे तर मोठ्या मोठ्या लोकांचे आपले इथे उदाहरणं झालेली आहेत, परंतु आपल्या आजूबाजूला पण तुम्ही पाहाल, आपल्या आईवडिलांना पाहाल मेहनत घेताना, त्यांना बघा, तुम्हाला अजून मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही एक्सक्यूज द्यायचे बंद करा. येस, आता एक्सक्यूज देणं समजा थांबवला तर तुम्हाला काय करायचं आहे हे उपाय आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे काय आहे, पहिलं आपण बघायचं आहे व्हाय यू आर डुईंग दिस. लक्षात घ्या, आठवा की तुम्ही ही जी जर्नी सुरू केलेली अभ्यासाची, हे तुम्ही का करत आहात, का सुरुवात केलेली. बी इट अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तुम्ही कोणत्या तरी स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेत असाल, शाळेची परीक्षा असू देत, कॉलेजची परीक्षा असू देत, की तुम्ही हे का करता आहात हे आठवून द्या. तुमचं एम काय आहे पुढे, बरोबर आहे. कोणत्या तरी एमसाठी, कोणत्या तरी गोष्टीसाठी तुम्ही हे करत आहात. मग हे जे तुम्ही का करत आहात ना, हे नेहमी डोळ्यासमोर आणा. वाय हे तुम्हाला नक्की मोटिवेशन देईल. सेल्फ मोटिवेशन सगळ्यात मोठं मोटिवेशन असतं, राईट. मग आता नुसतं तुम्ही सुरुवात का केलेली हे आठवलं तर ह्याचा सुद्धा विचार करा. जर मी आता काहीच नाही केलं, जर मी आता निवांत राहिलो, प्रोक्रास्टिनेट केलं, आजची गोष्ट उद्यावर ढकलली, तर पुढे ह्याचा इफेक्ट काय होईल, परिणाम काय होईल ह्याचा विचार करा. येस, आज तुम्ही अभ्यास करत आहात, समजा आज अभ्यासच नाही केलात, प्रोक्रास्टिनेट करत राहिलात, तुमच्या भविष्याचा विचार करा. ह्याचा परिणाम काय होईल, आपल्या फॅमिलीवरती काय होईल, आपल्यावरती काय होईल. येस, एक चांगली लाईफस्टाईल आपण मिळवू शकतो की नाही ह्याच्यावरती विचार करा. आपण आपल्या घरच्यांना तेवढी सुख देऊ शकतो की नाही याचा विचार करा. आपल्याला तेवढं नॉलेज मिळेल की नाही ह्याचा विचार करा. येस, दुसरं काय आहे, पिक्चर युअर सेल्फ. आता तुम्ही का विचार केला, परिणाम विचार केला, आता चांगले सुद्धा इमॅजिन करा, चांगलं काहीतरी इमॅजिन करा, की स्वतःला इमॅजिन करा त्या एम तुम्ही ते अचीव केलेला आहे, तुम्ही तुमचा गोल अचीव केलेला आहे. आता स्वतःची लाईफ इमॅजिन करा, किती बेटर असेल, किती हॅपीनेस असेल, तुम्ही किती हॅपीनेस दुसऱ्यांना देऊ शकाल, ह्या गोष्टीचा इमॅजिन करा. पिक्चर युअर सेल्फ. काय पिक्चर करायचं आहे, सक्सेसफुल झाल्यानंतर स्वतःला पिक्चर करा. आणि हे जे तुमचं फ्युचर पिक्चर तुम्ही इमॅजिन कराल ते तुम्हाला मोटिवेशन देईल हार्डवर्क करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. येस, मग आता बघायचंय सेट स्मॉल गोल्स. आपल्याला काय करायचंय, छोटे छोटे गोल्स आपल्याला सेट करायचे. खूप मोठं, आजच्या दिवसात मी अख्खं पॉलिटीचं बुक संपवणार, आजच्या दिवसात मी हे 2 चॅप्टर संपवेन. ओके, हे आपले स्मॉल गोल्स असले पाहिजेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मिळून पुढे तुमचा समुद्र तयार होणार आहे, हे लक्षात ठेवा. थेंबे थेंबे तळे साचे आपण बोलतो ना, हेच एक्झॅक्टली आपल्याला करायचं आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही भरपूर घेतलात आणि त्याच्यात समजा तुम्ही अपयशी झालात, ते गोल तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत, तर मग आपण अर्ध्यावर गोष्टी सोडतो. मग काय करायचंय, रोज छोटे छोटे गोल सेट करायचे, की आज मी एवढा अभ्यास करणार आहे आणि हा झाल्याशिवाय मी झोपणार नाही, किंवा हे झाल्याशिवाय मी काही गोष्टी करणार नाही. येस, मग स्मॉल गोल सेट करायचे आणि ते पूर्ण करायचे. हे आपली पहिली गोष्ट आहे. या 4 गोष्टी केल्यात तर अर्ध अधिक तुम्ही तुमचं जे ऑब्स्टॅकल आहे हे पार केलंच म्हणून समजा. आता पुढच्या गोष्टी आपण काय करायच्या, पुढच्या गोष्टी बघा, सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. समोरचा माणूस तुम्हाला मोटिवेट करू शकतो, किती वेळ, 1 वेळ, 2 वेळ, 10 वेळ, 100 वेळ. त्याच्यानंतर कोण तुम्हाला मोटिवेट करणार आहे. सेल्फ मोटिवेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते मोटिवेशन काय असू शकतं, आता हे बघा, खूप स्टुपिड गोष्टी वाटतील, खूप छोट्या गोष्टी वाटतील, पण ह्या खूप छोट्या गोष्टी भरपूर इफेक्ट करतात. प्लेलिस्ट बनवा,
मोटिवेशनल सॉंग्सची प्लेलिस्ट बनवा. येस, भाग मिल्खा भागची प्लेलिस्ट बनवा, माना के मुश्किल है सफर. येस, अशा मेरी कॉम वाले जे आहेत, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इफेक्ट करून देतील. हे जे फास्ट म्युझिक आहे, म्युझिकॅलिटी आहे, ह्याने तुम्हाला मोटिवेशन मिळू शकतं. येस, अजून दुसरं काय, मोठ्या मोठ्या लोकांचे मोटिवेशनल मूवीज पहा. जसं की स्टेफन हॉकिन्स सांगितलं, त्यांच्यावरती सुद्धा मूवी आहे, तुम्ही नक्की तो मूवी बघू शकता. मग तुम्हाला कळतं की नथिंग इज इम्पॉसिबल, राईट. अशा मोठ्या लोकांचे मूवीज बघा, त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळेल. तुमचं जे एम आहे, ड्रीम आहे, लावा ना पोस्टर तुमच्या घरामध्ये, तुमच्या बेडरूममध्ये, तुमच्या समोर जी काही भिंत असेल लावा. तुमचं एम जे आहे त्याचा पोस्टर बनवा मोठा आणि लावा. येस, तुम्ही स्कूलमधले असाल तर तुम्ही पर्सेंटेज लावा, मला इतके पर्सेंटेज हवे आहेत. कॉलेजमध्ये असाल तर लावा, मला ह्या ग्रॅज्युएशनची सीट पाहिजे आहे, ह्या फील्डची सीट मला पाहिजे आहे. येस, मला ह्याच्यात ग्रॅज्युएशन करायचं आहे, ह्याच्यात मास्टर्स करायचं आहे, राईट. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल, स्पर्धा परीक्षा देत असाल तर लावा तुमच्या पोस्टचं पोस्टर. येस, सेल्फ मोटिवेशन इज इम्पॉर्टंट. आणि स्वतःला मोटिवेट करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करायचं आहे तुम्हाला. दुसरं म्हणजे स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल. ओके, ह्या गोष्टी खूप चुकीच्या वेने हे वाक्य घेतलं जातं जनरली, की स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल म्हणजे लोकांपासून स्वतःला फार वेगळं करायचं आहे का, कोणी वाईट बोलतंय म्हणून त्यांना दूर करून टाकायचं आहे का. नाही, देअर इज अ डिफरन्स. निगेटिव्ह पीपल जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात त्यांच्यापासून लांब राहा, पण जे तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात त्यांच्या मात्र जवळ राहा. येस, समोर चुका दाखवणारी व्यक्ती समजा असेल तर आपण स्वतःला सुधारवू शकतो. त्यामुळे स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल, पण जे तुमच्या चुका दाखवतात त्यांच्यापासून दूर व्हायचं नाही आहे. येस, पुढे बघा, रिमेंबर नथिंग इज इम्पॉसिबल. आपण मगासपासून ज्या मोठ्या मोठ्या लोकांचे फोटोज पाहिले, त्यांचं कार्य पाहिलं, ह्याच्यावरून आपल्याला काय गोष्ट लक्षात येते की नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, कितीही वाईट दिवस चाललेले असतील, कितीही परिश्रम कष्ट करावे लागले, तरी हे लक्षात ठेवा की हे दिवस सुद्धा जातील. येस, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि नथिंग इज इम्पॉसिबल, ह्या परिस्थितीतून सुद्धा उठून तुम्ही खूप मोठी व्यक्ती बनू शकता आणि खूप सक्सेसफुल बनू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे नथिंग इज इम्पॉसिबल. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, आय विल गो बॅक टू दिस पॉईंट, मी ह्या पॉईंटकडे परत जाईन. स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल, ह्यासोबतच स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह थिंग्स. आता हे निगेटिव्ह थिंग्स ह्या जगात कोणत्या आहेत? मोबाईल, येस, सोशल मीडिया, पुरेसा वापर करायचा. अगदी बंद करा मी म्हणत नाही, पुरेसा वापर करायचा आणि त्याला स्वतःपासून लांब ठेवायचं. अभ्यास करताना फोन ठेवा लांब. येस, आपले नॉर्मल क्लॉक असतो त्याच्यावरती टायमर लावा, तो टाइम बघा. ठीक आहे, नॉर्मल घड्याळावरती टाइम बघा, मोबाईल ठेवा साईडला. ठीक आहे, सर्च करायचं असेल तर बाकी सगळं बंद करून टाका. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलिग्राम सगळं बंद करून ठेवा अभ्यासाच्या वेळेत. येस, हे सोशल मीडिया, टी व्ही, एंटरटेनमेंट इंडस्ट्री हे ठीक आहे, वाईट नाही, पण काय आहे, अभ्यासातून डिस्ट्रॅक्ट करणारी आहे. त्यामुळे अभ्यासापुरतं का होईना हे थोडं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. येस, आता दुसरं आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ. कुठलंही ड्रीम तुमच्यासाठी फार मोठं आहे असं कधीच नाही समजायचं. बरोबर आहे की हे ड्रीम माझ्या मिळवण्याच्या पलीकडचं आहे असा विचार कधीच करायचा नाही. बिलीव्ह इन युअर सेल्फ. समोर कोणतंही कितीही मोठं एम आणि गोल असेल तर मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो. येस, हे डोक्यात ठेवायचं आहे. स्वतःवरती बिलीव्ह करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. बरोबर, कितीही कठीण प्रसंग आले मी हे करणार आहे, हे डोक्यात फिक्स असलं पाहिजे. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे आहेत तुमचे उपाय. मी फक्त तुम्हाला स्टॉप गिव्हिंग एक्सक्यूजेस सांगितलं का? नाही. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मग काय, आकाश तुमच्या समोर ठेंगणं आहे आणि हे जग तुमच्या हातात आहे. जस्ट काय करायचं आहे आपल्याला की एक ती विश्वासाची उडी टाकायची आहे, मेहनत करायची आहे. येस, नुसतं आपल्याला बसून आपण इमॅजिन करायचं आहे का नाही हे असं चांगलं होईल, नाही, त्याच्यासोबत आपल्याला मेहनत सुद्धा घ्यायची आहे. येस, हे नेहमी लक्षात ठेवा. हा माझा स्पेशल आणि पर्सनली फेवरेट इमेज आहे, ती मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. काय आहे बघा, बिलीव्ह इन युअर सेल्फ मी जेव्हा म्हणते तेव्हा आपल्याला वाटतं की आय वॉन्ट डू इट. पहिल्यांदा आपण ह्या फेजमध्ये असतो की मी नाही हे करणार आहे, कारण आपल्याला ते आपल्या आवाक्या बाहेरचं वाटतं. त्याच्यानंतर आपण विचार करतो आय कांट डू इट, मी हे नाही करू शकत असं वाटतं. येस, पण जरा प्रोग्रेस करा. बघा, आय वॉन्ट टू डू इट, ॲटलिस्ट इच्छा व्यक्त करा, मला हे करायचं आहे, माझी हे करण्याची इच्छा आहे.
येस, मग बघा, हाऊ डू आय डू इट नुसती इच्छा करून चालणार आहे का? विचार करा की ते आपण कसं करू शकतो, त्याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागेल आणि काय करावं लागेल. हाऊ डू आय डू इट, हा विचार करायचा आहे नेहमी. त्याच्यानंतर बघा, आय विल ट्राय टू डू इट. जो मी विचार केलाय की हाऊ डू आय डू इट, ते मी आता ट्राय करणार आहे. बरोबर, प्रयत्न करायचे ते करायला. आय विल ट्राय टू डू इट, मी प्रयत्न करेन. येस, आय कॅन डू इट, मी करू शकतो. हे स्वतःवरती एक विश्वास ठेवा की मी हे करू शकतो. आय कॅन डू इट. मग आय विल डू इट, मी हे नक्की करेन. आय विल डू इट, मी हे करणार आहे. ह्या फेजमध्ये याल तुम्ही. येस, आणि मग शेवटी आहे आय डिड इट. मग आता पण तुम्ही विच स्टेप हॅव यू रीच टुडे, बरोबर आहे, तुम्ही नक्की कुठल्या फेजमध्ये आहात बघा. ॲब्सल्यूट कुठल्याही फेजमध्ये असाल, फक्त एकच लक्षात घ्या, ह्या पायरीवरून आपल्याला खाली नाही उतरायचं आहे, आपल्याला हळूहळू पायरी चढत जायचं आहे आणि येस आय डिड इट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. येस, त्यामुळे सगळेजण आज मला प्रॉमिस करणार आहेत की तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असाल, मी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात घ्या आणि एक एक पायरीवरती चढून येस आय डिड इट पर्यंत जायचं आहे. येस, चला मग कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायचं आहे की तुम्हाला ह्याच्यातून मोटिवेशन मिळालेलं आहे का, आणि येस आय डिड इट असं कोण कोण लिहिणार आहे येस येत्या काही काळामध्ये. तर बघायचं आहे, जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला आपल्यामध्ये काही गोष्टी कमी वाटतात, तेव्हा हा एक कोट आहे, हा मला खूप बूस्ट करतो. तो पण मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तो कोट कोणता आहे बघा. इफ यू कांट फ्लाय देन रन, तुम्ही उडू शकत नसाल तर धावा. ठीक आहे. इफ यू कांट रन देन वॉक, तुम्ही धावू शकत नसाल तर चाला. येस, इफ यू कांट वॉक देन क्रॉल, जर तुम्ही चालू सुद्धा शकत नसाल तर रांगत पुढे जा. ठीक आहे. बट व्हॉट एव्हर यू डू, यू हॅव टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड. जे काही करत असाल त्याच्यात फक्त तुम्हाला मूव्ह करायचंय, पुढे जात राहायचंय, थांबायचं नाहीये. उडणार असाल तर उडा, पंख असतील तर उडा. येस, उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, पण पुढे जात राहा. म्हणजेच काय, रोज थोडा थोडा तरी प्रोग्रेस करत राहा. येस, तर आता ह्या कोटवरती मी हे इथे सेशन थांबवणार आहे. आय नो तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र खूप छान अभ्यास करत असणार आहात, खूप मेहनत घेत असणार आहात. मग हे सेशन कशासाठी? येस, तुमच्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे, फक्त लढ म्हणायसाठी मी इथे आलेली आहे. येस, आठवतो आहे कुसुमाग्रजांची कविता, आठवते सगळ्यांना, फक्त लढ म्हणा. येस, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. आणि हेच फक्त लढ म्हणायला मी इथे तुम्हाला आलेली आहे. बाकी सगळं तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे. सो आजपासून काय करणार आहात तुम्ही? अभ्यासाला लागणार आहात, प्रोक्रॅस्टिनेशनला स्टॉप म्हणणार आहात, एक्सक्यूजेसना स्टॉप म्हणणार आहात आणि काय करणार आहात? खूप मेहनत घेणार आहात. ठीक आहे. चला मग हे सेशन मी आजच्या ह्या पॉझिटिव्ह नोटवरती इथेच थांबवते आहे. आय होप ह्या सेशनचा तुम्हाला भरपूर फायदा झालेला असेल आणि फायदा होईल. आवडलं तर नक्की लाईक करायचं आहे आणि जर ह्याचा काही फायदा झाला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुम्ही सांगायचं आहे. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, हॅव एन अमेझिंग डे. जे काही करत असाल 100% देऊन करा, बेस्ट करा. येस, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे टेक केअर ऑफ युअर सेल्फ, युअर फॅमिली मेंबर्स अँड युअर लव्ड वन्स. आणि हे सगळं करताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात असू द्यात, बी काइंड टू एव्हरीवन. येस, कारण काइंडनेसचा ह्या जगाला खूप गरज आहे. त्यामुळे बी काइंड टू एव्हरीवन. थँक्यू सो मच.